ॲडव्होकेट अनिल परब विपस यांचे अ, सूचना क्रमांक 6. सूचना क्रमांक 6. मंत्री महोदय मोबाईल मध्ये बिझी आहेत. मोबाईल अलाउडच नाही बिझी आहेत ते. बिझी काय कसे करणार? मोबाईलवर बिझी कसे असू शकतो? हा म्हणजे आहे मोबाईल ठीक तुमच्याकडे? आहे. मला वाटलं नाहीये. याला हजर जबाबी म्हणतात. नाही, असे हजर मंत्री जबाबी जरी महाराष्ट्राला असले मिळालेले आहेत. सभापती महोदय, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि महानगरपालिकेने सर्क्युलर काढलं आणि सर्क्युलर मध्ये महानगरपालिकेने सांगितलं की 2 विकल्प ठेवले की ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये राहायचंय, ज्यांना लेखा विभागात जायचंय अशांनी अर्ज करावे आणि अशा पद्धतीने लेखा विभागामध्ये जे गेले ह्या लोकांना लेखा विभागात घेतल्याच्या नंतर त्यानंतर काही नंतर कालावधीनंतर सरकारने ती पदं नामंजूर करून टाकली की त्यांची डिग्री बीकॉम नसल्यामुळे त्याला बीकॉमच डिग्री पाहिजे आणि हे सगळे बीए होते कोण बाकी तत्सम समकालीन शिक्षण होतं, समकक्ष शिक्षण होतं, पण बीए नव्हतं, बीकॉम नव्हतं आणि बीकॉम नसल्यामुळे आता त्यांची पदोन्नती पण नाकारली आहे आणि त्यांच्यावरती अन्याय पण केलेला आहे. हे सर्क्युलरच तुमचं महानगरपालिकेचं होतं आणि जर महानगरपालिकेचं सर्क्युलर असताना त्यांनी त्याच्याप्रमाणे अर्ज करून ते त्या विभागात गेले आणि त्यानंतर सरकारने त्यांची पदं नामंजूर केली तर त्यांना आता प्रशासकीय मध्ये आणा, हरकत नाही प्रशासकीय मध्ये आणल्या तर, पण प्रशासकीय मध्ये आणल्यानंतर त्यांची पदोन्नती का नाकारली? त्यांची तुम्ही किती वर्ष फुकट घालवताय आणि तसे काही फार लोक नाही आहेत, 5-6 लोकच आहेत. ह्या 5 लोकांना पदोन्नती देणं काय फार मोठी गोष्ट नाहीये. त्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेने निकष लावताना सुरुवातीला निकष लावले नाही, त्या विभागात गेल्याच्या नंतर ते निकष लावले आणि त्याच्यामुळे माझी अशी सरकारकडे ही विनंती आहे की त्यांच्यावरती अन्याय करू नका. ते जर त्या निकषामध्ये तुम्ही जर सांगताय की ते बीकॉम नाही आहेत म्हणून त्याची पदोन्नती तुम्ही आता डावलताय तर त्यांना प्रशासकीय विभागामध्ये पदोन्नती देऊन त्यांच्यावरती झालेला अन्याय आपण दूर करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडला ती वस्तुस्थिती खरी आहे की जी भरती झाली 88 कर्मचाऱ्यांची पदोन्नती पात्र म्हणून त्याच्यामध्ये 22 लेखा सेवा आणि 66 प्रशासकीय सेवेमध्ये कर्मचारी सामील झाले. 19/1/2019 पुन्हा एकदा 5 लेखा सेवेत आणि 17 प्रशासकीय सेवेमध्ये सामील झाले आणि हे सामील झाल्यानंतर 2013च्या पदोन्नतीला पात्र कर्मचारी आहेत की नाही हे ज्यावेळी छाननी केली तेव्हा 22 संवर्गातली 18 कर्मचारी हे पात्र झाले आणि 4 अपात्र झाले आणि अजून 2 अपात्र झाले, असे एकूण 6 अपात्र झाले. त्या अपात्रापैकी एक आता निवृत्त झालेला आहे आणि एकाकडे डिग्रीज नव्हती म्हणून तो त्या निकषामध्ये बसत नाही. परंतु सन्मान्य सदस्यांनी परब साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली त्याच्याशी शासन पूर्णतः सहमत आहे. या 4ही लोकांना रेग्युलराइज करण्यासाठी महानगरपालिकेच्या डीपीसी मध्ये ठराव होईल, शासनाकडे तो प्रस्ताव येईल आणि पदोन्नती आणि त्यांना रेग्युलराइज करण्याचा निर्णय घेतला जाईल. सूचना क्रमांक 4 अनुक्रमांक नंबर 3 जगन्नाथ अभ्यंकर.